मैदानाच्या आतमध्ये दुमदुमत असताना पहिली सेमीफायनल प्रेक्षकांची मांदियाळी देखील या व्यासपीठावरती पाहायला मिळते. दरम्यान साहिल याचा इथे पुरस्कृत प्रदान जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो आमच्या व्यासपीठावरून दिला जाईल. सन्माननीय गवंडी यांच्या माध्यमातून हा पुरस्कार इथे प्रदान केला जाईल. आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती पुरस्कृत केलं जाते मंथन चषक पाडगाव गवंडीवाडी पुरस्कृत स्पर्धा. या स्पर्धेचं अंतिम पर्व हे पाहायचं होतं. हे पाहण्यासाठी आपण आपलं शेड्यूल व्यस्त होतं, मात्र ते थांबवलं आणि आपण आलो या सांब क्रीडा नगरीमध्ये. का तर आम्हाला सेमीफायनल पाहायचे, का तर आम्हाला अंतिम पाहायचं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आयोजक मंडळ सहर्ष स्वागत करीत आहे. पुन्हा एकदा आम्ही त्यांचे आभारी आहोत जे मागील 3 दिवस खूप चांगली पंचांची भूमिका करतात. पुन्हा एकदा आम्ही त्यांचे आभारी आहोत जे मात्र टेनिस क्रिकेटचं लाईव्ह टेलिकास्ट करतात. आम्ही त्यांचे देखील आभारी आहोत जे मात्र ही स्पर्धा अतिशय रंगततेने रंगवत जे कॉमेंटेटर आहेत त्यांचे देखील आम्ही आभारी आहोत. सर्व आयोजकांचे देखील आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आणि इथे आयोजकांच्या आदेशानुसार पंचांच्या साक्षीने पंचांच्या इशाऱ्याने आम्ही या सामन्याला करतोय सुरुवात. सेमीफायनल सलामीची जोडी मोरया दामापूर माझ्या समवेत जोडले गेलेत एक्सपर्ट कॉमेंटेटर रुपेशदादा दाभोळकर. ओव्हर नंबर 1 साठी जय सांबा पडगाव टीम कडून कोणता गोलंदाज असेल हे पाहावं लागेल. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही गोलंदाज पाहू शकता. पहिली मॅच मित्रांनो तुम्हाला आठवत असेल युवा स्पोर्ट्स तुसनी टीमला पाणी पाजलं, युवा स्पोर्ट्स तुसनी टीमला आसमान दाखवलं. आज गाठ पडली टकाटका. हा सामना सुरू होण्यापूर्वी सर्व आयोजक सर्व क्रीडा रसिकांना विनंती आहे एकदा उद्या टाळ्यांचा आवाज. पहिला बॉल खूप चांगला आहे, खूप चांगला आहे. पंचांकडे दाद मागितली आहे, पंच कोणताही इशारा करीत नाहीयेत. क्रिकेटची न्यायदेवता कुणाला काय वाटतं यापेक्षा पंचांना काय वाटतं याला खूप महत्व आहे. कारण मैदानात क्रिकेटच्या पंचांचा निर्णय म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय मानला जातो. प्रथम बॅटिंग करते तुमच्या समोर टीम आहे मोरया धामापूर, तर दुसऱ्या बाजूला माफ करा धामापूर टीम नाहीये, टीमचं नाव आहे मोरया तळेकांटे. मैत्रीपूर्ण चषक कित्येकदा दोन टीम कित्येक मैदानात एकमेकांसोबत खेळल्या. आज गाठ पडली टकाटका. निमित्त आहे मंथन चषक 2026. बॉल पुढील मोरया तळेकांटे विरुद्ध जय सांबा पाडगाव मैत्रीपूर्ण चषक 2025 ला अनेक क्रीडा स्पर्धा संगमेश्वर तालुक्यात पार पडल्या. पण बाउन्स इथे मात्र फाईन लेगला उडवलंय. फिल्डर बॉल खाली वेगाने येत आहेत. सिंगल होईल, सिंगल मध्ये थांबावं लागतंय का इथे कोणतीही घाई होत नाहीये कारण बॅटरला माहिती आहे 4 षटकांची मॅच आहे. पुढे मात्र कंपल्सरी बॅटिंग करायची आहे. सौंदर्य क्रिकेटचं रणधुमाळी क्रिकेटची नेत्र क्रिकेटचा आज आपण पाहतोय. निमित्त आहे मंथन चषक 2026 सीझन 4 चा खेळ. सेमीफायनल पहिल्या गटातील जय सांबा पाडगाव विरुद्ध मोरया तळेकांटे दरम्यानची मॅच. संपूर्ण टेक्निकल टीम आपले देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. संपूर्ण आयोजक यांचे देखील मनपूर्वक आभार इथे असतील ज्यांनी ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. आयोजक मंडळी तसेच मान्यवर मंडळी अनेक क्षेत्रातील मंडळी पाहता पाहता व्यासपीठ देखील बहारदार व्हायला सुरुवात इथे होतीये. बॉलर सज्ज. हा बॉल खूप चांगला आहे. पंचांकडे दाद मागितली आहे. काही मैदानामध्ये प्रेशर आहे सुरुवातीलाच, काही मैदानामध्ये तणाव पाहायला मिळते. का तर आम्हाला देखील तळेकांटे टीम जिंकवायची आहे, का तर आम्हाला देखील जय सांबा पाडगावचं नाव संगमेश्वर तालुक्यात ठेवायचं आहे. जर तरचं क्रिकेट क्षणार्धात बदलणारं क्रिकेट, सरड्याप्रमाणे रंग बदलणारं क्रिकेट. यावेळेस उडवलंय बॉलला, पंच इशारा करतील. हा असेल मानवंदना देणारा पहिला चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो गोलंदाज परेश. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. त्याच्यानंतरला येणाऱ्या चेंडूवर आक्रमण दाखवले मात्र बॅट्समॅनने भिरकावून दिला.
लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर फुल टॉस 6 धाव पुन्हा एकदा गोलंदाजी वरती परेश सर होते चौकार घोषित करतील. ओव्हर नंबर 1 होतीये समाप्त. इथे मोरिया तळेकांटे टीमची टोटल स्कोर बोर्डवर धावसंख्या येते 6. येणारी 3 षटकं तुम्हाला बरेच काही सांगून जातील, कारण तुम्ही 3 दिवस मेहनत घेतली आहात. तुम्ही 3 दिवस इथे अतोनात प्रयत्न केले आहात. तुम्ही स्वतःचा वेळ 3 दिवस दिला आहात. आजचा 3रा दिवस आणि हे शेवटचं पर्व आहे. संपूर्ण टेक्निकल टीम आपण देखील सज्ज राहायचे, सर्व स्वयंसेवक आपण देखील सज्ज राहायचे. प्रत्येक क्षणाला पारड बदलत राहतं, क्षणार्धात खेळ बदलत राहतो. अर्थातच हा क्रिकेटचा सामना आहे, क्षणोक्षणी बदलणाऱ्या खेळाचं नाव आहे मित्रांनो क्रिकेट. ते क्रिकेट आज आपण इथे पाहतोय. निमित्त आहे मंथन चषक 2026 सीझन 4. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहू शकता. पहिल्या मॅचचा सुपर हिरो पडगाव गवंडीवाडीचा एक बहारदार खेळाडू नितेश गवंडी. मागील मॅचचे स्कोप तुम्हाला आठवत असतील, खूप चांगला खेळला. इथे बॉलला पूल केलं, इथे थर्डमॅनच्या दिशेने माफ करा, इथे मात्र फाईन लेगला बॉल गेला सिंगल साठी. एका सिंगलने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरकेल तब्बल 7व्या धावसंख्येवरती. पहिल्या मॅच मध्ये नितेश गवंडी यांनी ओव्हर घेतली होती, महागडं षटक फेकलं होतं, मात्र बहारदार बॅटिंगच्या जोरावर रिव्हर्स अटेम्प्ट करत 2 षटकार ठोकले होते. पाडगाव गवंडीवाडी हे नाव म्हटलं, जयसांबा पाडगाव हे नाव म्हटलं तर नितेश गवंडी हे नाव आदराने घेतलं जातं. आज तेच क्रिकेट इथे पुन्हा आजच्या या 4थ्या पर्वात पाहायला मिळेल का, हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. या मॅच मध्ये नितेश सज्ज बॉलिंग ट्रॅक वरून ओव्हर द विकेट वळवण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली आहे, पंच कोणत्याही प्रकारची हालचाल करत नाहीयेत. हा बॉल येतोय डॉट. मंथन चषक 2026 ची पहिली सेमीफायनल, पहिल्या गटातील एक महत्वपूर्ण सामना. अखेर महाअंतिम मध्ये कोणती टीम दाखल होईल हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. 4 षटकांची मॅच. 1 बॉल, साखळी टप्प्याचा बॉल, स्क्वेअर लेगला काय घडेल, काय बिघडेल. चेंडू गेला माहिती पोहोचवतात. धावा आल्या, तक्रार येणारा प्रत्येक चेंडू, येणारा प्रत्येक क्षण तुमच्यासाठी मेहनत असेल घ्यावी लागेल. शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर मित्रांनो अशक्य असं काहीच राहत नाही. आज तुम्हाला शक्य तितके प्रयत्न करावे लागतील. केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात. हा बॉल देखील आलाय डॉट. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. पहिला बॉल सिंगल, त्यानंतरचे 2 बॉल डॉट पाहायला मिळाले. हे क्रिकेट आहे. एका बाजूला मोरिया तळेकांटे खेळते का आम्ही तळेकांटे गावातून आज पाडगाव क्रीडा नगरीमध्ये दाखल झालोय, तर दुसऱ्या बाजूला जयसांबा पाडगाव टीमचं नाव देवरुख शहरात अग्रगण्य स्थानी का घेतलं जातं, या सर्व प्रश्नांची उत्तरे मैदानामध्ये द्यावी लागतील. ओव्हर नंबर 2 मध्यस्थ असताना पंचांच्या साक्षीने इथे मैदानामध्ये एक मीटिंग होतीये. रामगवंडी स्वतः मात्र मैदानामध्ये आहेत. ओव्हर नंबर 2 चा खेळ फिनिश झालाय. इथे मोरिया तळेकांटे टीमची टोटल स्कोरबोर्डवर माफ करा ओव्हर नंबर 2 मार्गस्थ आहे. नितेश गवंडी बॉलिंग ट्रॅक वरती अद्यापही आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः संगमेश्वर तालुक्यात अनेक ओव्हरांच्या स्पर्धा होत राहतात, मात्र या स्पर्धेला एक वेगळं वलय मिळालंय, कारण ही स्पर्धा आहे YouTube लाईव्ह. टेनिस क्रिकेटचं .in लाईव्ह आपण पाहतोय, लाईव्ह टेलिकास्ट. खूप चांगलं क्लेरिफिकेशन देखील या देवरुख विभागातून होतंय. नक्कीच संगमेश्वर तालुक्याला बिलॉंग करेल, नक्कीच संगमेश्वर तालुक्याला आदर्शवत ही स्पर्धा घडवेल. आज आयोजकांनी मेहनत घेतली, आयोजकांनी खूप कष्ट घेतले, यासाठी केला होता अट्टास. हा क्षण गोड व्हावा. आज प्रत्येक आयोजकाच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला बरंच काही मित्रांनो सांगून जातोय. का आम्ही मेहनत घेतली होती, का पाडगाव गवंडीवाडीचं नाव देवरुख शहरात आदराने घेतलं जातं, आज तेच आपल्याला पाहायचंय. जाऊया पुढे. बॉलिंग ट्रॅकवर नितेश गवंडी, पाडगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जातो. ओव्हर द विकेट पुढचा बॉल
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र बॉल आलाय डॉट. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते. तब्बल स्वतःसाठी अनेक दिवस खेळत होता, त्यानंतर पाडगाव गवंडीवाडीसाठी खेळला. आता मात्र जयसांबा पाडगाव स्वतःच्या गावाच्या टीम साठी खेळतोय. नाव आहे नितेश गवंडी, गाव आहे पाडगाव. जाऊया पुढील बॉल कडे. सेमी फायनलची मॅच, अंतिम साठी केलेला संघर्ष. वन बाउन्स करण्याचा प्रयत्न, हा बॉल देखील बॅटर समजू शकला नाहीये. बॉल आलाय डॉट. इथून पुढे संघर्षमय प्रवास करायला सुरुवात करतील दोन्ही टीम. पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात. ओव्हर नंबर 2 होते समाप्त. मोरया तळेकांटे टीमची टोटल स्कोरबोर्ड वर धावसंख्या होती 11. यस डीजे. दोन षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. आता वैयक्तिक कोट्यात पहिला आणि संघासाठी मात्र तिसरा षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती सजवतोय राम. एक नामवंत गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आता 7 चेंडूचा खेळ बाकी असेल तर 7 चेंडू मध्ये किती धावा खर्च करू शकतो हे मात्र पाहावं लागेल. एक रंगलेली स्पर्धा, रंगतदार स्पर्धा, महत्वपूर्ण स्पर्धा आपण या ठिकाणी बघतो. काय प्रेशर आहे आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता. आमच्या व्यासपीठावरती देखील प्रेशर आहे, कारण ही तुळसणी गावासाठी दिलेली ही लढाई आहे. दुसऱ्या बाजूला पाडगावसाठी पहिली मॅच तुम्ही पाहिली, राम गवंडीने 4थं षटक हाताळलं होतं. या मॅच मध्ये ओव्हर नंबर 3 साठी का आलेत हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल या मॅच मध्ये. पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून राम गवंडी गोलंदाज ट्रॅकवरती सज्ज, दिला फिरकावून लांब लागला. पायाचा चेंडू मात्र थोडा काळ हवेमध्ये आहे. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाची सांगता होईल का? आणि पाहता पाहता इथे मात्र 2 धाव मात्र नक्कीच स्कोर कार्डला जोडले होतात. या 2 धावसंख्येनुसार धावसंख्या पोहोचली ऑन स्कोर बोर्ड आपण पाहू शकता तळेकांठ्या संघाच्या 13 आकड्यावरती. आता याच्यानंतर आणखीही मला वाटतं या षटकातील 5 चेंडू शेष आहे. त्या 5 चेंडू मध्ये किती धावसंख्या करू शकतो तळेकांठ्या हा संघ आपल्याला पाहावा लागेल. 2 बॅट्समन मात्र अजूनही मैदानामध्ये तैनात आहे. आकाशामध्ये ज्या पद्धतीने सूर्य आग ओततो त्याच पद्धतीने दोन्ही बॅट्समनचे बॅट मात्र तळपताना आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती राम गवंडी आपल्याला सज्ज होत असताना पाहायला मिळतात. थोडं स्पीडअप ठेवा मित्रांनो, फास्ट करा. उर्वरित बरेचसे सामने सुद्धा याच मैदानावर खेळले जातील. राम गवंडी पुन्हा एकदा एक 10-15 पावलांचा रन घेऊन राईट मिळतो ओव्हर द विकेट. लेफ्ट बॅट्समन अतिशय सुंदर पद्धतीने बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावर दिलाय फिरकावून काल शिलात लावून लाफा दिलाय आणि चेंडू जातोय फायनल बाउंड्रीच्या बाहेर. आकाशाला गवसले घालत हवाई सुंदर टाटाबाई करत बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस हे साधा दोस्तों, अरे वादे नहीं हम इरादे लेकर आए हैं. इलाका किसी का भी हो आज धमाका हमारा होने वाला है. इलाका किसी का भी हो आज धमाका हमारा होने वाला है. चेंडू मात्र बॅटवर कनेक्ट केल्याने भेटावून दिला. गेला फाईनलच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर 6 धावे. बाउंड्रीच्या बाहेर फुल टॉस 6 धावेसाठी. आता पुन्हा एकदा राम गवंडी आपल्या गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतात. पाहायचे पुढील चेंडू कोणत्या पद्धतीने ते हाताळतात. इथे काय कानमंत्र दिलं आपल्याला विकेट सोबत पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंजाच्या डावीकडून लेफ्ट हँड बॅट्समन या ठिकाणी ऑन साईडला पाहायचं झेल होईल का इथे. आणि फलंदाज बाद जाते डगावच्या आसऱ्याला. आणखी एक विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला. राम सितारा मात्र अभि मात्र मैदानामध्ये मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 19 आकड्यावरती. उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 धावा मोरिया तळेकांठ्या संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक मोठं नाव राम यांचं अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतात. आणि आता अभि मात्र मार्गस्थ होतोय क्रीज पाशी. स्पीडअप ठेवा, फास्ट खेळा. आता राम पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. प्लीज अभि आपण जरा फास्ट जायचंय. क्षणाक्षणाला चित्र बदलतंय, क्षणाक्षणाला खेळ बदलतोय. का तर ही पाडगावची क्रीडा पंढरी आहे.
पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होत्यात. अभि पाहायचं एक मोठं नाव मोया तळेकंट्या संघाचा, आपल्या संघाला बरेचसे सामने मात्र जिंकून दिलेला हा अभि मात्र आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. मोठमोठे स्ट्रोक खेळण्यासाठी माहिर सज्ज हा असलेला अभि आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. आता मोर्या या संघाचा अभि मात्र स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती मात्र राम पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेस लेग स्टिकच्या जास्तच बाहेर चेंडू, अवंत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे इकडे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 या आकड्यावरती. धावसंख्या झाली 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा राम गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतील. राईट हँड बॅट्समन यावेळी मोठा प्रहार ऑन साइडला डाऊन द प्लेअर आहे आणि इथे मात्र चेंडू जातोय. पंच आम्हाला सांगतील बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बॅट्समनच्या बॅट मधून निघालेला. आम्हाला यावेळेस क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा तितकासा काही संपर्क होत नाही. डॉट डिलिव्हर साठी चेंडू जातोय. मी सुद्धा काही कमी नाही, मात्र हे करून दाखवले रामने अतिशय सुंदर पद्धतीची दर्जेदार गोलंदाजी. बंदुकीच्या गोलीप्रमाणे आपली गोलंदाजी मात्र या ठिकाणी वेगाने गतीने मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तो म्हणजे आपल्याला राम गवंडी, एक मोठं नाव संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव गाव मधलं एक मोठं नाव. अर्धी विकेट यावेळेस फ्रंट लावून खेळायचा प्रयत्न, ऑन साइडला पाहायचा, डीप मध्ये खेळाडू आहे आणि चेंडू जातो म्हणण्यापेक्षा इथे मात्र चांगलीच फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साइड लॉंग ऑनच्या दरम्यान इथे मात्र 2 धावा निश्चित स्कोर काढला जोडल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. 3 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले 26. तीन षटकानंतर टीमची फलकावरती धावसंख्या आली 26. येणारे 6 चेंडू या मॅचचं बरेचसं चित्र इथे स्पष्ट करतील, कारण ही शेवटची ओव्हर आहे, ही निर्णायक ओव्हर राहील. स्वतः कर्णधार ओव्हर नंबर 4 साठी कोणत्या गोलंदाजाला मैदानामध्ये घेऊन येतील हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. तुम्हाला आठवत असेल जयसांबा पडगाव विरुद्ध युवा स्पोर्ट तुळसनीची मॅच ओव्हर नंबर 4 राम यांनी खूप चांगली हाताळली होती. मात्र या सामन्यामध्ये 3 ओव्हर मध्ये राम महागडे ठरलेत. तब्बल 1 षटकार, तब्बल 1 चौकार, 10 धावा 2 चेंडूवरती खर्च केल्या. येणारे 6 बॉल, येणारे षटक कोणाच्या हाती स्वतः कर्णधार देतील हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. आम्ही देखील तळेकांटे गावातून का इथपर्यंत इतका लांब प्रवास करून पोहोचलोय हे पाहायचंय. जाऊया मॅच कडे. ओव्हर नंबर 4 साठी कोणता गोलंदाज मैदानामध्ये येईल याकडे सर्वांच्या लागल्यात नजरा. मंथन चषक 2026 खूप चांगली क्रीडा स्पर्धा. संपूर्ण एक्सपर्ट स्कोरर, एक्सपर्ट टेक्निकल टीम आपले देखील पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. तो रंग कोणाच्या बाजूने बदलेल हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. अखेर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होतोय. संकेत मागील मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग केली होती. समोर देखील एक ताकदवान खेळाडू उभा आहे. तळेकांटे गावासाठी इथून पुढे नेतृत्व करावं लागेल. शेवटच्या षटकात कंपल्सरी इथे फटकेबाजी करावी लागेल. 40, 35, 38, 40, 30 पर्यंत पुढे धावा उभ्या करणं गरजेचं राहील. 1 बाउन्स बॉल पंच घोषित करतायत. खराब आहे बॉल. एका स्क्वेअर धावेने पहिल्याच बॉल वरती 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. फलक जाऊन पोहोचतोय तब्बल 27 या धावसंख्येवरती. मंथन सामाजिक कला क्रीडा विकास मंडळ पाडगाव गवंडीवाडी आयोजित भव्य ओव्हर आर्म क्रीडा स्पर्धा आपण इथे पाहतोय. नक्कीच या मंडळामध्ये बहारदार मंडळी मित्रांनो आहेत. प्रमोद गवंडी असतील, राम गवंडी असतील, सुशील गवंडी असतील, प्रतीक गवंडी असतील, माफ करा प्रतीक साळवी असतील, किशोर गवंडी असतील, विकास गवंडी असतील, विलास गवंडी असतील. सर्व गवंडीवासियांचं दमदार नियोजन. मागील अनेक दिवस खूप मेहनत घेतली आहे. आज इथे स्वप्न होतंय साकार. आज प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद आम्हाला बरंच काही सांगून जातोय, कारण संगमेश्वर तालुक्यातली ही एक मोठी स्पर्धा आहे. ही स्पर्धा पाहण्यासाठी आपण पाहतोय शेकडो दूर महिलाहून इथे क्रीडा रसिक दाखल झालेत. आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जाऊया पुढील बॉलकडे.
बाउन्स केलंय बॉलला, फिल्डर ऑन साइडला आहे, बॉलवरती बॉलर येतोय मात्र दोन फिल्डर मिस होत आहेत. टोटल 2 धावा फलकावरती ऍड होतील का? हो, इथे 2 पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या मदतीने टोटल स्कोरबोर्ड जाऊन फुलेल 30 या धावसंख्येवरती. मंथन चषक 2026 खूप चांगली स्पर्धा आज आपण पाहतोय. नक्कीच एक वेगळं वलय या स्पर्धेला मिळालंय. मुंबई परिसरातून देखील आज इथे खेळाडू ही स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झाले आहेत. 2026च्या सुरुवातीला या स्पर्धेचं दमदार नियोजन या मंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळते. अराउंड द विकेट 1 बाउन्स आहे, लांबून ओळखलं होतं फिल्डर, बॉल खाली आहे, झेल होईल का? नाही, इथे झेल सुटलाय, इथे मिसफिल्ड होतोय. झेल टिपण्याची संधी होती, संधी ही चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते, एकदा गेली की हातातून निसटली. गाई होते इथे. काय घडतंय मैदानामध्ये? जसं क्रिकेटमध्ये मित्रांनो म्हटलं जातं की चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जो चुकला तो संपला. तुम्हाला सेमीफायनल खेळायची आहे, तुम्हाला तळेकांटेचे नाव मात्र अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवायचं आहे, तर इथे मात्र कंपल्सरी शेवटच्या टप्प्यात बॅटिंग करावी लागेल. व्हॉट अ बॉल! त्रिफळाची बॅटिंग. असेल मोर्या तळेकंटे. आपण आपला बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये पाठवायचे. धावसंख्या जर पोहोचले 33 या आकड्यावरती. उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. न्यू बॅट्समन आता मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय. अक्षयच्या बॅट मधून मोठमोठे प्रहार येतील का पाहावं लागेल. धावसंख्या जर पोहोचले 33. उर्वरित 2 चेंडूचा खेळ बाकी असेल, त्या 2 चेंडू मध्ये इथे मोठमोठे प्रहार मारण्यासाठी सज्ज होईल का? स्पीड ऑफ टॉप फास्ट करा. इथे फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत एक नामवंत गोलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मोर्या तळेकांड या संघाच्या दोन्ही बॅट्समनला मात्र इथे रखडून ठेवले मात्र संकेतनं. काही गोलंदाजीचा नजराणा मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय. पाटगावच्या क्रीडानगरीमध्ये हे पाटगावचे खेळाडू, ग्रामीणचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर पद्धतीने खेळ करतात. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतो. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न होता, इथे थोडीशी मिसफिल्डिंग विकेट किपरच्या क्लोज मधून आपल्याला पाहायला मिळाले, परंतु सिंगल घेण्यासाठी इथे दोन्ही मात्र बॅट्समन मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे एक धाव घेण्यासाठी मात्र सज्ज होतं. धावसंख्या जर पोहोचले 34 या आकड्यावरती. आणि आता येणार आता पुन्हा एकदा अभि स्ट्रायकिंगला सज्ज होतोय. अभिच्या बॅट मधून मात्र मोठमोठे प्रहार येतील का? आता बाईचा संकेत पुन्हा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. एक नामवंत बॅट्समन मात्र आपल्याला पाहायला मिळतोय अभि. अभिने त्याच्या बॅटिंगच्या जोरावर मात्र खूप मोठमोठी मैदानं गाजवली, नाचवली. तोच मोर्या तळेकांड्या संघाचा अभि मात्र मैदानामध्ये आपल्याला तटस्थ खेळत असताना पाहायला मिळतोय. यावेळी पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न. डाऊन दी प्लेअर आहे आणि इथे मात्र फलंदाज बाद जातोय डगआउटच्या आश्रयाला. 4 षटका अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचले मोर्या तळेकांटे या संघाच्या 34 आणि जिंकण्यासाठी आपल्याला करायचं 24 चेंडू आणखी 35 धावा.
बॉल जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आणि दुसऱ्या बाजूला मंथन चषकाची सेमीफायनल महाअंतिमसाठी केलेला संघर्ष दोन टीमचा आपल्याला पाहायचंय. जय सांबा पडगाव बॅटिंगसाठी काही क्षणात फलंदाज दाखल होतील. बॉलिंग परफॉर्मन्स तर एक अंटी टीमचा पाहिला तर बहारदार एक्सपर्ट बॉलरची टीम आपल्याला पाहायला मिळेल. नामवंत खेळाडू बहारदार खेळाडू या टीमकडे देखील आहेत. मागील मॅच जय सांबा टीमची आपण पाहिली. या स्पर्धेची दुसरी लढत मात्र नितेश गवंडी सारख्या खेळाडूने तब्बल 2 षटकार टोकत तो सामना तुसनी टीमला हरवला. दरम्यान यापुढील सेमीफायनलचा टॉस बॉक्स मध्ये होईल. टॉस का बॉक्स मध्ये तुम्ही क्षणचित्रे पाहू शकता. युवा स्पोर्ट्स देवरुख विरुद्ध टीम कसबा या दोन टीम मधील यापुढील लढत असेल. 35 धावांचं लक्ष्य, 35 धावांचा पाठलाग करीत असताना जय सांबा पडगाव टीमला कशा प्रकारची बॅटिंग करावी लागेल, कितव्या ओव्हर पर्यंत कोणत्या बॉल पर्यंत ही मॅच जाईल हे पाहण्यासाठी इथे तमाम क्रीडा रसिक दाखल झाले. जय सांबा पडगाव म्हटलं तर या परिसरातील टीम आहे, या गावची ही टीम आहे. आज त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने इथे दाखल झाले. तर तयकांटेने देखील 24 बॉल मध्ये 35 धावा केल्यात. बॉलिंगच्या रेशोवरती सर्व काही डिपेंड राहील. या मॅचची सूत्र दोन्ही सलामीवीर पाहूया कोणते बॅटर मैदानामध्ये जातील. तुम्ही पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज पोहोचलेत. स्ट्रायकर एंड वरती तुम्ही फलंदाज पाहू शकता. नितेश कुंभार आज जय सांबा पाडगाव कडून खेळतोय. आपण कित्येक वेळेला पाहिलंय इथे मात्र पाडगाव गवंडीवाडीसाठी हा अनेक वर्ष खेळलाय. नाव आहे नितेश कुंभार, गाव आहे पाडगाव. आज सेमीफायनल मध्ये कशा प्रकारचा खेळ करेल हे पाहणं खूप महत्वाचं ठरेल. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज तुम्ही पाहू शकता. तर एकांटी टीम कडून नाव कळवा. गोलंदाज आहे संतोष. 24 बॉल 35 धावा. काय वाटतं सर या मॅच बद्दल, कितव्या ओव्हर पर्यंत ही मॅच राहील? सुरुवात होतीये. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल बॅटची कडा घेतली आहे. इथे मात्र विकेट किपरच्या मागे बॉल गेलाय. सिंगलने सुरुवात झाली आहे. क्रिकेटमध्ये कधी कोणत्या खेळाडूला कमी लेखू नका, कारण क्षणार्धात बदलणाऱ्या खेळाचं नाव मित्रांनो आहे क्रिकेट. कित्येक सामने तुम्ही पाहिले आहात. 1 बॉल 1, 1 बॉल 2, 1 बॉल 3, 1 बॉल 4, 1 बॉल 5 आणि 1 बॉल 6. अखेर पहिली सेमीफायनल कशी राहील हे पाहावं लागेल. दोन्ही टीम माघार घेत नाहीयेत. हो व्हॉट अ बॉल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. पंच मात्र खराब बॉल घोषित करतायत. काही क्षणांपूर्वीच आम्ही म्हटलं होतं की कोणाला काय वाटतं, यापेक्षा मैदानामध्ये जे पंच आहेत त्यांना काय वाटतं याला खूप महत्व आहे. पंचांनी केलाय व्हाईट बॉल घोषित. स्ट्राईक झाले रोटेट. पहिला बॉल आपण पाहिला प्रतीक माफ करा नितेश कुंभारने खेळला. हा बॉल खूप चांगली बॅटची कडा घेतली आहे का पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. टोटल 1 धाव ऍड होईल स्कोरबोर्ड वरती. मंथन चषक 2026 मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची क्रीडा स्पर्धा प्रतिवर्षी होत राहते. 365 दिवस प्रत्येकाच्या स्मरणात मात्र जरूर राहते, कारण इथे येणारा प्रत्येक खेळाडू हा या स्पर्धेची वाट पाहत राहतो. नितेश कुंभार हो बॅटची कडा घेतली आहे का? पंचांकडे केले अपील. पंचांनी अपील फेटाळला. इथे होतोय डॉट बॉल. 24 बॉल 35 धावा म्हटलं तर लक्ष छोटं आहे, मात्र तळेकांटे टीमकडे क्षमता आहे. तळेकांटे टीमकडे मात्र क्लासिकल परफॉर्मन्स आहे. गोलंदाजीच्या जोरावर शेवटपर्यंत मॅच इथे मात्र खेळू शकतात. नितेश कुंभारने उडवलंय बॉलला. इथे ऑफ साइडला फील्ड मिस होतोय. लॉंग ऑफचा फिल्टर बॉल खाली येतोय. 2 धावा अर्जित होतील का? चित्त्याच्या चपळाईने 2 धावा केल्यात पूर्ण. 2 धावांच्या मदतीने एकंदरीत फलक पुढे जाऊन पोहोचेल तब्बल 5 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सायंकाळ सत्रात आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आपण मंथन चषक पाहताय. गोलंदाज सज्ज. राऊंड द विकेट. नितेश कुंभार बॅट चेंडूचा संपर्क झाला आहे की नाही इथे पंच घोषित करतात. डॉट बॉल आहे. प्रत्येक क्षण प्रत्येक बॉल येणारी प्रत्येक वेळ ही तुमची आहे, कारण ही मंथन चषकाची स्पर्धा आहे. इथे तुम्हाला वाट पाहावी लागेल. इथे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ओव्हर नंबर 1. खूप चांगला खेळ मैदानामध्ये होतोय. अंडर प्रेशर मॅच पाहायला मिळते. नितेश कुंभारने उडवलंय. कार्पेट स्ट्रोक केलाय. होईल का? इथे विस्फोरित घडेल का? नाही. इथे फलंदाज सेफ राहील.
एक धाव मात्र नक्कीच अर्जित होईल स्कोरबोर्ड वरती. एका धावेच्या मदतीने पंच घोषित करतायत. षटक क्रमांक 1 होतोय समाप्त. इथे जय सांबा पाडगाव टीमची स्कोरबोर्ड वर धावसंख्या लागते 6. जय सांबा पाटगाव या संघाची ऑन स्कोर बोर्ड धावसंख्या पाहू शकता आपण 6. आणि आता आपल्याला जिंकण्यासाठी टोटल धावसंख्या करायच्या आहेत 35. म्हणजेच अजून हॅलो चेक. हॅलो चेक. टोटल 35 धावसंख्या करायच्या आहेत. 24 चेंडू मध्ये 35 धावसंख्या करायच्या आहे. आणि आता वैयक्तिक कोट्यातला पहिला आणि संघासाठी मात्र दुसरं षटक घेऊन गोलंदाजच्या ट्रॅकवरती सज्ज होते गोलंदाज. 18 चेंडू आणखी 29 धावा जिंकण्यासाठी आपल्याला करावे लागतील मैदानामध्ये. त्या पद्धतीने बॅटिंग करावी लागेल. अतिशय सुंदर पद्धतीची या ठिकाणी स्पर्धा. या स्पर्धेचं आयोजन निसर्गरम्य वातावरण शिवरायांच्या पावनभूमीमध्ये या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन. समता चषक. गोलंदाजाचं नाव सांगायचं विनंती असेल. गोलंदाजाचं नाव संदेश हा सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे. अतिशय सुंदर पद्धतीने गोलंदाजी करतो. गोलंदाजीचा अटॅक मात्र खूप चांगला आहे गोलंदाजांचा. पाहायचं पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र सज्ज होतोय तो संदेश. एक 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या डावीकडून धावसंख्या जाऊन पोहोचले फक्त 6 या आकड्यावरती. मोठा प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल का पाहायचे. वन बाउन्स होतो इथे. चेंडूला मात्र फील्ड करण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू फील्ड होत नाही. चेंडू जातोय बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर. बॅट्समनच्या बॅट मधून एक अफलातून दर्जेदार एक चौकार आला 4 धावेसाठी. मॅच जीत के जाएंगे. आणि हाच एक मनामध्ये निश्चय, हाच एक मनामध्ये निर्धार धरून मात्र दोन्ही टीम्स मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॅट्समन मात्र मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅट्समनचं नाव सांगायचंय. दरम्यान टॉस बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकता टॉस होतो एका महत्वपूर्ण मॅचचा टीम गवंडी. हा सुद्धा एक हार्ड हिटर आहे. नामवंत गोलंदाज, नामवंत बॅट्समन. खरोखरच पाटगाव या गावचं नाव मात्र ज्यांनी रोशन केलं नितेश गवंडी मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळतं ऑलराऊंडरच्या स्वरूपामध्ये. एक विकेटच्या माध्यमातून धावसंख्या इथे थोडीशी स्थिरावलेली धावसंख्या जणू पोहोचते 10 या आकड्यावरती. टोटल आपल्याला जिंकण्यासाठी मात्र 35 धावा करायच्या ऑन स्कोर बोर्ड. तेव्हाच आपला संघ मात्र हा सामना जिंकेल. त्यासाठी मेहनत करावी लागेल मित्रांनो मैदानामध्ये. आणि आता पाहिजे पुन्हा एकदा कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है. अरे कर्मभूमि के दुनिया में हम सभी को करना पड़ता है. अरे भगवान सिर्फ लकीर देते रंग हमी को भरना पड़ता है. कोणत्या टीमला इथे रंग भरावा लागेल पाहावा लागेल. पुन्हा एकदा संदेश यावेळी हलक्या हाताने खेळला. इथे लेग छाटच्या स्वरूपामध्ये चेंडू मात्र जातो. इथे थोडीशी मिस फिल्डिंग मात्र पाहायला मिळते. आणि पाहता इथे मात्र रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून इथे मात्र 2 धाव पूर्ण करतायत ते जय सांबा पाटगाव या संघाचे खेळाडू. आणि 2 धावसंख्येनुसार धावसंख्या जर पोहोचते 12 या आकड्यावरती. टोटल आपल्याला जिंकण्यासाठी 35 करायचे म्हणजे अजून आपल्याला जिंकण्यासाठी 23 धावा ऑन स्कोरबोर्ड करावे लागतील. टार्गेट मात्र कंपल्सरी चेस असेल. आणि आता पुन्हा एकदा यावेळी आपल्याला पाहायचंय संदेश मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. नितेश मात्र एक आयकॉन प्लेयर्स मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. मोठमोठे प्रहार खेळण्यासाठी नाव वाजलेला आणि चेंडू जातोय इथे मात्र मंदिराच्या दिशेने लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस बॅट्समनच्या बॅट मधून अफलातून ची चर्चा पाडगाव गावातून सुरू होते. का मला पाडगाव गवंडीवाडीचा सुपर हिरो म्हणून ओळखला जातो. या सर्व प्रश्नांची उत्तरे मैदानाच्या आतमध्ये देत असताना तुम्ही बॅटर पाहू शकता नितेश गवंडी. कामे आयकॉन प्लेयर्स आहे हे मात्र बॅटिंगच्या माध्यमातून दाखवून देतोय. नितेश गवंडी मात्र दाखवून देतो एक दर्जेदार स्ट्रोक. अंडर प्रेशर केलं मात्र गोलंदाजाला. आणि पुन्हा एकदा पुनरागमन करेल का गोलंदाज हे मात्र फाल रिव्हर्सिप केल्याचा प्रयत्न अटेंड केलाय. आणि चेंडू जातो मैदानाला गुदगुल्या करत बाउंड्रीच्या बाहेर सीमारेषा बाहेर चौकार.
22 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी आता आपल्याला करायचे फक्त आणि फक्त 13 धावा. तुम्हाला आठवते का युवा स्पोर्ट्स तुळसणीच्या वेळेस लगावलेले ते कलात्मक स्ट्रोक? तुम्हाला आठवते का 2025 ची ती बॅटिंग? तुम्हाला आठवते का संगमेश्वर तालुक्याची एक महत्वपूर्ण लीग, त्या स्पर्धेत या खेळाडूने देखणे स्ट्रोक लगावले होते. चेंडूचा खेळ बाकी 13 चेंडू मध्ये 13 धावा करायचे. इथे मात्र नितेश आपल्याला खेळताना पाहिलं हलक्या हाताने केलंय. इथे मात्र चेंडूला दिशा दिली, धावसंख्या पुढे 1 ने सरकते. पैसा वसूल पैसा वसूल पूर्ण स्टेडियम मात्र खच्चा गज भरला. जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेक्षक, जिथे पाहाल तिथे क्रिकेटचे प्रेमी आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2 षटका अखेरीस धावसंख्या जर पोहोचली 23 या आकड्यावर जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये आपल्याला धावसंख्या करायची आहे त्या 12. आज का अरे आज का अवसर ये बड़ा निराला है, आज जहां पर नूर बरसने वाला है. दोस्तों आज का अवसर ये बड़ा निराला, आज जहां पर नूर बरसने वाला है. जरा जोर से तालियां तो बजा दो दोस्तों, क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला अब चालू होने वाला है. क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला अब चालू होने वाला है. क्योंकि सेमीफाइनल का मुकाबला अब चालू होने वाला आहे. पाहायचे 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 12 धावा करायचे. नितेश गवंडी नावाचं वादळ मैदानामध्ये उठलंय. हे वादळ तळेकांटे टीमला थांबवावं लागेल, अन्यथा मॅच ही पाडगाव टीम कडे राहील. ठीक आहे, गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतं. गोलंदाजाचं नाव सांगायचं. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये धावसंख्या करायची 12. इथे मात्र नितेशची बॅट मात्र तळपते. प्रत्येक चेंडू यॉर्कर चेंडूला सुद्धा तो या ठिकाणी रिव्हर्सिपच्या दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर पाठवतोय. काय या ठिकाणी बॅटिंगचा नजराना मात्र आपल्याला पाहायला मिळतो. कनेक्ट करतोय, चेंडूने फिरकावून देतोय. खरोखरच एक मोठे नाव मात्र पाटगाव या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नितेश गवंडी माइंड फ्रॉम पाटगाव या संघाचा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होतोय. गोलंदाज 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 धावा करजा दिलाय. फिरकावून आणि चेंडू जातो लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. फुल टॉस साधा बॅट्समनच्या बॅट मधून एक अफलातून स्ट्रोक आणि आता नितेशला इथे विजय षटकार मारता येईल का? 12 चेंडू मध्ये धावसंख्या करायच्या होत्या 12 आणि आता इथे बघ करायच्या आहेत त्या फक्त 11 चेंडू मध्ये 6 धावा. विजय षटकार येईल का? कोण कॅश प्राइज लावेल का? जस्ट आस्किंग टू एव्हरीवन, हे मात्र पाहायचंय. कॉल द्या, पहा एकमेकाकडे लक्ष असू द्या. विनंती असेल आपल्याला, प्लीज जरा पाणी द्या. पाटगावकरांची मन इथे जिंकली जातात. का तर नितेश गवंडी मैदानामध्ये बरसलाय, का तर नितेश गवंडी मैदानामध्ये सेट झालाय. नितेश गवंडी नावाचं वादळ या आज सांब क्रीडांगणामध्ये दुमदुमत असताना आपल्याला पाहायला मिळतं. मी काही क्षणांपूर्वीच म्हटलं होतं, हे वादळ मैदानामध्ये उठलं तर या वादळाला थांबवण्याचं काम होतील का करावं लागेल टीमला. हे वादळ मात्र न थांबणारे वादळ आहे. नितेश गवंडीचं आपल्याला पाहायला मिळतं. यॉर्कर चेंडूला सुद्धा रिव्हर्सिपने षटकार खेचतोय, चौकार खेचतोय. काय मात्र बॅटिंगचा नजराना मात्र नितेश गवंडीच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तमाम पाटगाव वासियांच्या चेहऱ्यावरील आनंद आज आपल्याला बरंच काही मित्रांनो सांगून जातोय. का तर मंथन चषकाच्या पहिल्या फेरीतून आम्ही अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहोत. का तर आम्हाला या स्पर्धेसाठी फायनल पर्यंत पोहोचायचं होतं आणि तेच स्वप्न आज प्रत्यक्ष सत्यात उतरलं जातंय. आम्ही काही क्षणांपूर्वीच म्हटलं होतं, स्वप्न जिथे साकार होतं, जीवन तिथेच आकार घेतं. जेव्हा कल्पनेतील स्वप्न सत्यात उतरते तेव्हाच मित्रांनो जीवन खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते. आज नितेश गवंडी खूप चांगला खेळतोय. जय सांबा पाटगाव टीमला तब्बल 2 षटकार ठोकून आज इथे मॅच अंतिम टप्प्यापर्यंत आणून ठेवली आहे. जाऊया मॅच कडे. स्वतः गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहू शकता. आणि जिंकण्यासाठी आता फक्त 10 चेंडू आणखी 4 धावा करायच्या. इथे विजय चौकार येईल का? नितेश गवंडीच्या बॅट मधून दर्जेदार स्ट्रोक मात्र आपल्याला पाहायला मिळतात. मोठमोठे प्रहार जिंकण्यासाठी फक्त 4 धावा करायच्या. मोठा प्रहार खेळण्याचा प्रयत्न इथे फिल्डिंग होते. विकेट किपरच्या क्लोज मध्ये 1 धाव मात्र पूर्ण होते. बिहाइंड द विकेट चेंडू जाते आणि एका धावर मात्र समाधान मानावं लागते. इथे मात्र धावसंख्या पुढे 1 ने सरसावत आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाले 32 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावा करायचे. आता शॅकिंग एंडला सज्ज होतो बॅटर
कुणालच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक येईल का? ऑलरेडी मॅच पाहिला तर आपण 99.9 ही जर मॅच मात्र जिंकली आहे ते मात्र फाटगाव या संघाने, परंतु क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेचा असतो. लॉंग मॅचच्या दरम्यान डाऊन दी प्लेअर आहे ते झेल होईल का पाहावं लागेल आणि झेल मात्र सुटतोय आणि पाहता इथे मात्र 2 धावा निश्चित स्कोअर कार्डला जोडल्या जातात आणि नक्कीच इथे मात्र स्कोअर लेवल होतोय आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धाव करायचे. या ठिकाणी आपण जयसांबा पाटगाव या संघासाठी जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 1 धाव करायचे. आता उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता स्ट्रायकिंग एंडला सज्ज आहे तो कुणालच्या बॅट मधून अफलातून दर्जेदार स्ट्रोक येण्याची दाट शक्यता आहे. हे मात्र पाहावं लागेल. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथे मात्र जयसांबा पाटगाव हा संघ मात्र विजयी ठरतोय. काय जल्लोष साजरा करताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतात. इथे मात्र त्याचे प्रतिनिधी मात्र जल्लोष साजरा करताना पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच कोण राहील? दरम्यान इथे टेकंटे टीमचं देखील अभिनंदन असेल. खूप चांगला खेळ आपण दाखवलात. आपलं सन्मान चिन्ह स्वीकारायचं टेकंटे टीम.